होगा ना। थोड़ा दूर से आया है सर, देखने दीजिए ना, बार बार नहीं आ सकते यहाँ पे। रूल नहीं है ना अभी, पास में रूल नहीं है ना, बात वही है ना, आप लोग रूल तोड़ रहे हैं। फिर 5 मिनट घूमेंगे निकल जाएंगे। अंदर मत जाओ। नहीं अंदर तो अंदर मत जाना, थोड़ा बाहेर बाहेर से करते। हा आसामी माणूस असून सुद्धा त्याने आपल्या मराठी माणसाला खूपच छान मदत केली। मला हे टेम्पल बघू देत नव्हते, पण यांनी टेम्पल मला दाखवलं। बुद्धिस्ट टेम्पल, हे बुद्धिस्ट टेम्पल तुम्ही बघा, हे मेन गेट आहे आणि मेन गेट वरती भव्य असं एक गेट बनवलेलं आहे त्यांनी। अजून अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये, तर इतकं सुंदर गेट आहे। तर अजून काम चालू आहे। तुम्ही मंदिर बघा किती छान आणि किती सुंदर मंदिर इथं उभारण्यात आलेलं आहे। तुम्हाला मी मंदिर मधला व्ह्यू वगैरे सगळं काही दावतो। तुम्ही पिक्चरांमध्ये, मूवीमध्ये असे चायनाचे मधले टेम्पल बघितले असणार, त्या पद्धतीनं हे टेम्पल बनवलेलं आहे। अजून अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये टेम्पल आहे। 4-6 महिन्यासाठी टेम्पल बंद आहे, तरी पण माझ्यासोबत लोकल माणूस असल्यामुळे मला आतमध्ये येण्याची एंट्री भेटली। त्यांनी मला आतमध्ये येऊ दिलं आणि काही हे नाही, इथले आसामी माणसं खूपच छान आहेत, त्यांनी मला खूप मदत केली इथं। तर हे तुम्ही टेम्पल बघा, इतकं छान आणि इतकं भव्य टेम्पल आहे ना, खूपच सुंदर टेम्पल। पुणे से आया है, देखेगा तो क्या होगा ना। थोड़ा दूर से आया है सर, देखने दीजिए ना, बार बार नहीं आ सकते यहाँ पे। रूल नहीं है ना अभी, पास में रूल नहीं है ना, बात वही है ना, आप लोग रूल तोड़ रहे हैं। फिर 5 मिनट घूमेंगे निकल जाएंगे। अंदर मत जाओ। नहीं अंदर तो अंदर मत जाना, थोड़ा बाहर बाहर से करते। अभी कंप्लीट हुआ नहीं, आ जाता है, कितना लगा नोटिस बोर्ड लगाया है, होने से अलग बात है। थोडं कंप्लीट नाही झालेलं आहे, म्हणून तो आम्हाला नाही म्हणतो यायला। तो म्हणतो अजून कंप्लीट नाही झालं, तुम्ही कशी आली इथं, आतमध्ये नका जाऊ। मी त्यांना थोडी रिक्वेस्ट केली आणि म्हटलं मी बाहेरून टेम्पलचे फोटो वगैरे हे काढतो, आतमध्ये नाही जात। तर तुम्ही बघा, हे इतकं सुंदर आणि इतकं भव्य, इतकं छान मंदिर बांधतायत ना लोक। आणि तिकडे काहीतरी राहण्यासाठी वगैरे काहीतरी जागा वगैरे दिसते मला। तर जसे तो एक लोकल असल्यामुळे मला काही इश्यू झाला नाही, लोकल माणूस नसता माझ्या जोडीला तर शायद ते मला इथं येऊ नाही दिलं असतं आतमध्ये। पण लोकल माणसामुळे तुम्ही बघा किती छान मंदिर, आपल्याकडे खूप क्वचितच दिसतात, आतमध्ये तर खूपच छान पेंटिंग वगैरे दिसतंय, पण ते आतमध्ये नाही बोलला जाऊ द्यायला की आतमध्ये नको जाऊ। तर मी तुम्हाला बाहेरूनच सगळं काही, बाहेरूनच याचा नजारा, ते बघा तिकडे वाटतं कॉलेज वगैरे असं काहीतरी दिसतंय मला, कॉलेज सारखं। तर ते कॉलेज किंवा या संस्थांचंच काही राहण्यासाठी असू शकतात, तिथे बोर्डावर लिहिलेलं आहे, पण यांच्या आसामी भाषेमध्ये लिहिलंय। तर तुम्ही हे मंदिर बघा, वाव, खूपच परफेक्ट आणि खूपच सुंदर मंदिर हे केलेलं आहे। खूप मोठं मंदिर आणि नक्षीकाम आणि ते कोरीव काम तर तुम्ही भयंकर भारी मध्ये काढलेलं आहे, मस्त आहे। तर आसामला कधी आला तुम्ही ह्या एरियामध्ये, तर ह्या मंदिरावरती नक्की या। इतकं मोठं मंदिर आणि एवढं भव्य मंदिर खूपच अट्रॅक्ट करते। आता आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे, पण मी बाहेरूनच या मंदिराचा व्ह्यू, फोटोज वगैरे हे सगळं तुम्ही। वो क्या है, कॉलेज है क्या? उन लोग का कॉलेज है, ये टेम्पल वालों का? टेम्पल वाला। अच्छा, ती कॉलेज आहे। तिथं क्या आपकी भाषा में पढ़ाएंगे कि पूरा लैंग्वेज रहेगा? लैंग्वेज हम लोग का भी लैंग्वेज, इंग्लिश वगैरह सब पढ़ाएंगे? सब होगा, हमें पढ़ने वाला सब फ्री है। अच्छा, फ्री रहेगा? हाँ, उन लोग का लेकिन धर्म ना, हाँ, उन लोग का धर्म लेना पड़ेगा। अच्छा, बुद्ध धर्म लेना पड़ेगा। ओके, हे बुद्ध धर्मासाठी हे घर आहे, मंदिर हे कॉलेज। जो भी कोणी कॉलेज शिकायला येणार, जो कधी बुद्धिस्ट नसेल तर त्याला बुद्ध धर्म स्वीकारावा लागेल, तर हा ते इथं त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एंट्री देणार। सगळं काही फ्री राहणार आणि तिथं राहणं, खाणं, घेणं। तर इथं पाठीमागे बी काहीतरी आहे, तो म्हणतो, तो दाखवतोय मला की पाठीमागे कुछ तो है। ते छोटे 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 टेम्पल बघा ना तुम्ही, इतकं छान आणि इतकं मनमोहक मंदिर ना। मी याला जेव्हा युट्यूबवर त्याचे फोटो बघितले गुगलला, तर माझ्याने ते राहवलंच नाही,
मी आज पाऊस चालू असताना सुद्धा साईटवर न गेला तर मग पाऊस चालू असताना सुद्धा मी हे टेम्पलचे फोटोज आणि ते काढण्यासाठी इथं आलो. हे कुछ तो उनके भाषा में लिखा है. कौन सा आपका भाषा है क्या ये? नहीं ये हमका भाषा नहीं है. अच्छा चायना है क्या? चायना जैसा है लेकिन मुझे भी पता नहीं. अच्छा इथं काहीतरी भाषा आहे त्यांना पण माहित नाही. असं फिरून फिरून वाचायचं असं काहीतरी केलंय वाटतं त्यांनी. अच्छा वो लेखा लोग पड़ा है ना. अच्छा वो ऐसा कपड़ा गिपड़ा पहन के रहे. कपड़ा पहने का. अच्छा तो बाल भी नहीं होगा उनका सूता सूता होगा. अच्छा वो चाइना में भी रहते वो लोग पूरा बाल गिल निकाल के. अच्छा हे प्रॉपर बुद्ध शिकण्यासाठी हे मुलं आलेले इथं तुम्ही बघू शकतात. प्रॉपर त्यांनी त्यांचे धर्माचे कपडे वगैरे तुम्ही बघितले असेल चायनामध्ये आणि प्रॉपर आता त्यांच्या सुट्टी असेल तर खेळतायत इथं. खूपच छान. आणि हे बघा हे असं फिरवण्यासाठी आहे आणि फिरून ते इथं वाचतात, नावं वाचतात. काय असेल ते मस्तपैकी पुरा लंबा आहे इथून तर तिथपर्यंत पूर्ण लंब असं त्यांनी इथं केलेलं आहे. तर हे एक बुद्धिस्ट टेम्पल मस्त एकदम. तुम्ही बघा अजून बांधकाम झालेलं नाही तरी पण एवढं सुंदर आहे. बांधकाम झाल्यानंतर तर अजून पण बेस्ट लागणार वाटणार. वो लड़का लोग फोटो नहीं खिंचाएगा ना मेरे साथ. वे टू स्कूल ट्रैक शॉप. नहीं तो कुछ बोलेंगे तो आपको मेरे को तो नहीं आपको आपकी भाषा में आपको ही कुछ बोलेंगे. जाने दो आप मेरे वजह से कुछ परेशानी देंगे. नहीं कोई खुश क्या बोलेगा. खुश तो कैसा उन लोगों अच्छे मस्त कपडे पहने हैं उनके साथ में ऐसा खड़ा रहते फोटो निकालता तो मस्त रहता. तुम्ही त्या पोरांसोबत फोटोची डिमांड केली आहे. बघू है कोई तो है वो लोग नहीं बोलेंगे. जाने दीजिए चलिए. तर पहिलेच ऑलरेडी आम्हाला गेटवरती एका सिक्युरिटीनी बोललं आहे. त्यामुळे मी त्याला नाही सांगितलं की नको बाबा माझ्यामुळे तू कशाला शिव्या खातो. तर मी त्याला नाही बोललो आणि वापस आलो इकडं. तर हे बघा अजून तर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये असताना सुद्धा इतकं छान मंदिर आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये जा लोक इथं यायला येतील फिरायला येतील. जा पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम होणार तेव्हा तर हे मंदिर खूपच सुंदर आणि छान मस्त दिसणार. तर हे एक बुद्धिस्ट टेम्पल. तुम्ही कधी इकडे आले फिरायला तर ह्या टेम्पलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान टेम्पल आहे. आरामसे आरामसे. हे ते धर्म स्वीकारल्यानंतर तिथं तुम्हाला जे कोणी बुद्ध धर्म स्वीकारतात त्या लोकांना तिथं शाळा आहे. ते फ्रीमध्ये सगळं काही तिथं फ्रीमध्ये त्यांची लँग्वेजमध्ये ते शिकवतात. तिथं बघा प्रत्येक ठिकाणी काही प्राण्यांचे स्टॅट्यूज ठेवले. तिथं कोंबडा कुत्रा हे मला वाटतं सुवर काय नाही. नहीं ये सुअर नहीं है. सुवर नाही अलग है. सुवर जैसा दिखता है ना. सुवर सारखं वाटतं आहे पण काय आहे काय माहित. हे बघा काय आहे कसे कसे प्राणी आहे. मस्त मस्त. इथं बघा आतमध्ये कन्स्ट्रक्शन आहे. खूपच सुंदर वाटतंय आतमध्ये पण आतमध्ये ते जाऊ नाही देत आहे. मस्त बनवलेलं आहे आतमध्ये. आतमध्ये आज एंट्री नसल्यामुळं आपण थोडंसं बाहेरूनच तिथले व्हिडिओ वगैरे काढून ना हे करू. खूपच मोठ्या गार्डन मध्ये हे काम. आणि ते जे तुम्हाला जे दावलं ना गोल गोल फिरवलंय ते नावं ते बघा प्रत्येक भिंतीवरती त्यांनी तसे ते त्यांचं काय जसं आपल्याकडे वेद पुराण वगैरे काही असतं तसं त्यांचं काहीतरी आहे वाटतं. ते त्यांनी तिच्यावरती लिहिलेलं आहे. घोडा इतकं इतकं सुंदर आणि इतकं भव्य मंदिर मस्त आहे. अजून मी उद्या पण कुठेतरी एका ठिकाणी जाणार आहे. तिथले पण तुम्हाला व्हिडिओ टाकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल टेम्पल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. कारण की हा असा मी माणूस असून सुद्धा त्यांनी आपल्या मराठी माणसाला खूपच छान मदत केली. मला हे टेम्पल बघू देत नव्हते पण यांनी टेम्पल मला दाखवलं.